नमस्कार, मी पैलवान तानाजी शिंदे, NIS कुस्ती कोच तसेच राष्ट्रीय कुस्ती पंच. नमस्कार, मर्दानी कुस्ती YouTube चॅनल परिवाराकडून सहर्ष स्वागत सर्वांचं. आपण भाग क्रमांक 1 मध्ये पाहिला वॉर्मअप तसेच हाय टान्स. आता आपण भाग क्रमांक 3 पाहतोय. आपण बघणार आहे मिडल टान्स. कुस्तीची सुरुवात इथून सुरुवात होते. हे 3 टान्स मध्ये असते: हाय टान्स, मिडल टान्स, लो टान्स. सध्या आपण टान्स मध्ये आहे. आता आपण मिडल टान्स घेणार आहे. तर पाहूया मिडल टान्स कशा पद्धतीनं असतं ते आपण आज पाहणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. जसं आपण हाय टान्स शिकलो तशी हाय टान्सची पोझिशन घ्यायची. त्याप्रमाणे मिडल टान्स सेम तसाच. हाताचे बोट जुळलेले, अंगठा सरळ पाहिजे आणि बरोबर गुडघ्याला ठेवायचा आणि फक्त हात वर करायचा आहे. फक्त हात वर करायचा आहे. हे झालं आपला हाय टान्स. आपण हाय टान्स शिकलोय. त्यानंतर मिडल टान्स. नॉर्मल नी बेंड करायचा. हा नॉर्मल नी बेंड करायचा. हा मिडल टान्स असतो. हे मिडल टान्स आहे. समजलं सगळ्याला? सगळ्यांना समजलं? हा. आपण हाय टान्स झालं, मिडल टान्स झालं. आता उद्या नेक्स्ट भाग क्रमांक पुढच्या याला आपण लो टान्स घेणार आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मिडल टान्सची पोझिशन कशी आहे. तर आपण हाय टान्सची पोझिशन होती, एक पाय पुढे एक पाय मागे थोडा क्रॉस ठेवायचा. नेहमी पाय हा क्रॉसच राहिला पाहिजे आणि दोन्ही हात बोटे जुळवले, एक अंगठा सरळ आणि इथं ठेवायचा. आणि हे हाय टान्स थोडं नी बेंड करायचा, म्हणजे हा मिडल टान्स असतो. हे मिडल टान्स. मिडल टान्सचा फायदा सांगतो. शुभ स्टँड अप. जेव्हा आपण कुस्ती खेळत असतो, हे हाय टान्स, तसंच मिडल टान्स. हे मिडल टान्स एक हात मानावरती, हे पट काढण्यासाठी किंवा बगलडूब करण्यासाठी असतं. हे मिडल टान्सची गरज असते. तसंच लो टान्सची बी गरज असते. चला आपण आता बॉईजला करून बघूया. करतात का? स्टँड अप. बस, चलो रेडी. चलो, हाय टान्स पोझिशन, मिडल टान्स. व्हेरी गुड. नी बेंड थोडासा खाली घ्यायचा, थोडासा हे समोर लक्ष असं. हे मिडल टान्स. यस. हाय टान्स, मिडल टान्स. यस, व्हेरी गुड. सिट डाऊन. तर आपण आज पाहिलं मिडल टान्सची प्रॅक्टिस पाहिली. तसंच आपण पुढील भागामध्ये लो टान्स बघणार आहे. तर लो टान्स झाल्यानंतर आपण हाय टान्सचा अटॅक डिफेन्स शिकणार आहे, मिडल टान्सचा अटॅक डिफेन्स शिकणार आहे, लो टान्सचा अटॅक डिफेन्स शिकणार आहे. तर भेटूया पुढील भागामध्ये. मी पैलवान तानाजी शिंदे, NIS कुस्ती कोच, राष्ट्रीय कुस्ती पंच. पुढील भागामध्ये भेटूया. सर्वांना नमस्कार. आणि या मर्दानी कुस्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.